अम्माची कृपा आणि अबीरमुळे अखेर सावली आणि सारंग आले एकमेकासमोर. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, सावली आणि अम्मा घरी येतात आणि सारंग आणि ओवी निघून जातात. आता अबीर ओवी आणि सारंगबद्दल भरभरून बोलत असतो. अम्मा कपडे धुत असते आणि तिथे व्यंकटेश बसलेला असतो. तेवढ्यात अबीर येतो आणि दोघांचं बोलणं ऐकतो आणि अम्मा त्याला सांगत असते, आज तू मौन धारण करून आणि डोळ्यावर पट्टी बांधून कोणाच्याही मदतीशिवाय विठ्ठलाला दिवा लावलास ना, तर तुझ्या आयुष्यातील सगळे अडथळे गिळतळे सगळे दूर होतील बघ आणि तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. आता अबीरही विचारात पडतो. व्यंकटेश म्हणतो, खरंच असं होत असतंय? अम्मा म्हणते, होत असतंय काय, होतच असतंय. अबीर घरात पळत जातो आणि ओवीला फोन करतो आणि म्हणतो, ओवी एक काम कर बघ, तिथे जवळच विठ्ठल मंदिर आहे, तिथे ये, मी 5च मिनिटात आईला घेऊन तिथे येतो. ओवी म्हणतो, बाबा अबीरचा फोन होता, तो आणि त्याची आई विठ्ठलाच्या मंदिरात येत आहेत आणि तो फोन करून म्हणला तुम्ही पण विठ्ठल मंदिरात या. सारंग म्हणतो, ओवी आता नको, आपल्याला घरी जायचे. ती बाबा भेटू येणार आहे, इथे जवळच विठ्ठल मंदिर आहे. सारंग बॅग भरत असतो आणि अचानक म्हणतो, तू ना हट्टी सावली. ओवी बघतच राहते आणि सारंग गोंधळून जातो. अबीर म्हणतो, आई आपल्याला विठ्ठल मंदिरात जायचे. सावली म्हणते, आत्ता? तो म्हणतो, होय आत्ताच, ओवी आणि तिचे बाबा येणार आहेत. सावली म्हणते, अबीर म्हणतो, आवर पटकन, नाहीतर तिथं गर्दी होईल आणि आपल्याला बोलता येणार नाही. सावली त्याच्याकडं कौतुकाने बघते आणि स्माईल करते. अबीर तिचा हात पकडून म्हणतो, चल पटकन. तिला ओढायला लागतो. ती म्हणते, हळूच अबीर. तो म्हणतो, चल. ती म्हणते, किती घाई करतोस? तो म्हणतो, आई ते निघून जातील, चल पटकन. ओवी म्हणते, बाबा सावली. सारंग म्हणतो, चल चल पटकन, अबीर वाट बघत असेल ना, ती आता विसरून जाते. म्हणते, हो बाबा चल पटकन. इकडे मात्र मोनिकाची तडफड चालू असते आणि ती म्हणते, राजकुमार काहीतरी कर, ती सावली जिवंत आहे आणि तुला माहिती आहे कुठला तरी ज्योतिषी आला होता आणि तो आईला काय म्हणाला माहिती आहे, आता ती परत येणार, ऊन सावलीची राणी, आणि येऊन तुला वाचवणार. मला पक्की खात्री आहे ती सावली परत येणार आणि आपलं सगळंच भांडं फुटणार. राजकुमार म्हणतो, काही पण काय बोलती ग, ती सावली मेलेली आहे, कुठून येणार? ती राजकुमार मी माझ्या डोळ्याने तिचा फोटो बघितला. अरे व्हिडिओ कॉलवर ओवी माझ्याशी बोलत होती तेव्हा तिच्या पाठीमागे सावलीचा फोटो होता आणि त्या फोटोमध्ये अजून 3 जण होते. राजकुमार म्हणतो, मोनिका तुला भास होतोय, अगं त्या सावलीचा एवढा का विचार करतेस? मोनिका म्हणते, नाही नाही राजकुमार, नक्कीच काहीतरी होणार. तिलोत्तम पण सारखा विचार करत असते, ते ज्योतिषी असं का बोलले? ऊन सावलीचा खेळ, आणि मी जिच्यावर अन्याय केला ती घरी येणार, जिला मी धुडकरून टाकलं मी तर फक्त सावलीला धुडकरलं, म्हणजे सावली परत येणार? तसं असेल तर मी होऊ देणार नाही, कारण तिच्यामुळे माझं घर उद्ध्वस्त झालं, अमृताचं बाळ गेलं आणि तिचं बाळ गेल्यामुळे राजकुमार आणि तिच्यात फूट पडली. एवढं सगळं होऊन मी तिला घरात घेऊ अजिबात नाही. इकडे सावली आणि अबीर मंदिरात पोहोचतात. अबीर आता ओवीला शोधत असतो. तेवढ्यात सारंग ओवी पण येतात. सारंग म्हणतो, ओवी कुठे अबीर? ती बाबा चल ना आपण शोधूया, इथेच कुठेतरी असणार. अबीर सावलीला ओढायला लागतो, तो ओवी सारंगला, आणि एकदम सगळेच समोरासमोर येतात. सावलीला बघून सारंगच्या पायाखालची जमीनच सरकते. पण तेवढ्यात अबीर म्हणतो, आई. सावली पण सारंगकडे बघत असते आणि तेवढ्यात ओवी म्हणते, बाबा. आता सावली आणि सारंग एकमेकडे बघत राहतात. तुम्हाला काय वाटतं, सावली आणि सारंगने पुन्हा एकत्र यायला हवं का? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.